तर काय तुमचेही कान दुखतात आणि तुमच्याही कानातनं पू येतोय आणि तुमच्याही कानातनं पाणी येतंय आणि तुमच्याही कानातनं वेगवेगळे आवाज येतात, तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी. तर नमस्कार बहिणींनो, भावांनो, पुन्हा एकदा माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर तुम्हाला माहिती का, आता नुकताच पावसाळा धो धो चालू आहे सगळीकडे. इतका जोरात पावसाळा चालू आहे ना, तर कोणत्या कोणत्या गावांना तसे पूर आलेले आहेत. मग त्यामुळे काय होतं, पावसाळ्यात आणि थंडीत भरपूर असे आपले कान दुखायला चालू होतात बरेच जणांचे. तर कुणाकुणाचे 12 महिनेही कान दुखत असतात. 12 महिने कान दुखायची सवय असते त्यांना. आणि कुणाकुणाच्या आहे ना 12 महिने आपल्या कानातनं पू निघत असतो, पाणी निघत असतो. हे पण बरेच जणांना त्रास असतो बरं का. तर आता काय करायचं माहिती का, कितीही थंडी वाजली आणि आपले कान दुखायला लागले, रात्री अपरात्री जर आपले कान दुखायला लागले, तर आपल्याला हा उपाय लगेच ताबडतोब करायचा आहे घरच्या घरी, जेणेकरून ना आपले कान दुखायचे 2च मिनिटात राहणार आहे. आता तुम्हाला बरेच वेळेस काय होतं माहिती का, संध्याकाळचं जर कान दुखायला लागलं ना, तर कान दुखणं ही अशी अवस्था आहे ना की आपल्याला संध्याकाळचं दवाखान्यात जाण्याशिवाय पर्यायच नसतो. आणि संध्याकाळचे दवाखाने उघडे नसतात, हे तर तुम्हाला माहितीच आहे. आता शहर ठिकाणी कसं की दवाखाने कुठं कुठं उघडे बी असतात, कुठं कुठं नसतात. पण जिथं दवाखाने उघडेच नाहीत तिथं काय करायचं माणसाने, मग त्या टाईमला काय करायचं, घरगुती हा उपाय आपल्याला करायचा आहे, जेणेकरून आपला कान कितीही भयंकर दुखत असला तरी आपला कान दुखायचा राहणार आहे. आपल्या कानातनं पाणी येत असलं तरी ते पाणी यायचं राहणार आहे. कानातनं पू येत असला तरी ती पू यायचा सुद्धा आपल्या कानातनं राहणार आहे. आता बरेच जणांना वेगवेगळे कानाचे त्रास असतात बरं का, कुणाला वेगवेगळे त्रास असतात. तर त्याच्यातले त्रास मी तुम्हाला सांगते. तर हा उपाय आपल्याला आहे ना कशा कशावर चालणार आहे, म्हणजे काय काय कानाचा त्रास आहे आणि त्याच्यावर हा उपाय आपला चालणार आहे, ते पण मी तुम्हाला सांगते. तर ज्यांच्या कानातनं पाणी येतंय, ज्यांच्या कानातनं पू येतोय, त्यांच्यासाठी सुद्धा हा उपाय आहे. तर ज्यांच्या कानातनं वेगवेगळे आवाज येत असतात, आता तुम्ही म्हणता वेगवेगळे आवाज कसे काय येतात, तर खरंच येतात. ज्यांच्या कानातनं येतात ना, हे त्यांना माहीत असणार आहे की आपल्या कानातनं असे वेगवेगळे आवाज यायला चालू होतात. आणि त्या टायमिंगला सुद्धा हा उपाय आपण करायचा आहे. आपल्या कानातनं जे वेगवेगळे आवाज येतात ते सुद्धा बंद होणार आहे बरं का. आता ज्यांचे कान दुखतात त्यांनी सुद्धा हा उपाय करायचा आहे, त्यांचेही कान लगेच दुखायचे बंद होणार आहेत. आणि ज्यांना ऐकायला कमी येते, आता कोणाकोणाला ऐकायला कमी येतं बघा, तर त्यांचेही कान एकदम व्यवस्थित होणार आहे आणि इतकं छान त्यांना ऐकायला येणार आहे ना. जितकं कमी ऐकायला येत होतं ना, तितकं चांगलं आणि जास्त ऐकायला येणार आहे हा उपाय केल्याच्या नंतर. आणि तुम्ही म्हणता ना आता की असे वयस्कर माणसं असतात आणि त्यांचं वय वाढत चालल्याच्या नंतर ऐकायला कमीच येतं, तर तसंच नाही आहे बहिणींनो भावनं. काय होतं माहिती का, बरेच वेळेस आपल्याला काय सवय असते की दात घासल्याच्या नंतर तोंड धुतो आपण, आणि तोंड धुवायच्या टायमिंगला आपल्याला वखाऱ्या घालायची सवय असते. मग हे कोण कोण वखाऱ्या ले घालत असतात माहिती का. आता आपल्या घरात बी कोणाला सवय असेल बघा, तर ही सवय ताबडतोब बंद करा. खरंच ही ताबडतोब सवय बंद करा की ज्यांना तोंड धुताना ना असे नरड्यात बोट घालून घालून अशा वखाऱ्या काढायची जी सवय असते ना, ती वखाऱ्या काढायची सवय तुम्ही बंद करा. कारण की जितक्या वखाऱ्या तुम्ही काढता तितकं ऐकायला आपल्याला कमी येतं. आणि हे ना जसं आपलं वय वाढत जाईल ना, लगेच होत नाही बरं का. तुम्ही म्हणता आम्ही तर लय दिवस झालं वखारा घालतो, पण हे लगेच 1-2 दिवसात होत नाही. जसं आपलं वय वाढायला चालू होतं ना, त्या टायमिंगला आपल्याला ऐकायला पण कमी यायला चालू होतं. का तर आपण वखाऱ्या जोर जोरच घालत असतो ना, त्यामुळं. आता आपण काय 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 करत असतो की जी पोटातल्या आतड्यातली जी घाण ते सगळे बाहेर पडायला पाहिजे असं कुणाचं म्हणणं असतं का काय माहिती, इतक्या वखाऱ्या घालत असतात. तर इतक्या वखाऱ्या घालत जाऊ नका. खरंच एकदम म्हणजे दात घासायचे आणि साधं तोंड धुवायचं, काही नाही होत बरं का. तेवढंच करत जावं. एकदम नरड्यात बोटं घालून घालून वखारा काढत जाऊ नका. जितक्या तुम्ही वखारा काढणार ना, तितकं तुम्हाला लवकरात लवकर ऐकायला यायचं बंद होणार आहे. म्हणून इथनं पुढं वखाऱ्या घालायचं नाही. आणि जे वखाऱ्या घालत असतील त्यांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. त्यांना सुद्धा सांगा की वखाऱ्या घालत जाऊ नका. वखाऱ्या घातल्याच्या नंतर आपल्याला ऐकायला कमी येते. आणि ज्यांना ऐकायला कमी येतं ना, त्यांच्यासाठी सुद्धा हा उपाय. तर हे भरपूर असे आपले जे कानाचे आजार असतात ना, त्याच्यासाठी हा उपाय घेऊन आलेले मी. एकदम घरगुती पद्धतीचा उपाय आणि एकदम साधा सिंपल आहे. जास्त आपण साहित्य वापरलेलं नाही. आणि जे पण साहित्य आहे ते फक्त आपल्या घरातलंच आहे, बाहेरनं आपल्याला काहीच आणायची गरजच नाही. एकदम साध्या सोप्या उपाय आपला हा करायचा आहे. आणि हा उपाय तुम्हाला किती दिवस करायचा आहे, आता ज्यांचे कान दुखतात त्यांनी किती दिवस हा उपाय करायचा आहे, ज्यांच्या कानातनं पाणी येतं त्यांनी हा उपाय किती दिवस करायचा आहे, ज्यांच्या कानातनं पू येतोय त्यांनी हा उपाय किती दिवस करायचा आहे, तर ज्यांना ऐकायला कमी येतं त्यांनी बी हा उपाय किती दिवस करायचा आहे,
हे मी सांगणार आहे. आता तुम्ही ज्यांना ऐकायला येत नाही, ज्यांच्या कानातनं पू येतो, पाणी येतं, त्यांना एकसारखाच इलाज नाही बरं का. असे किती दिवस वापरायचे हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे बरं का. आणि ज्यांच्या कानात नाही ना असं कधीच मळ निघत नाही, त्यांनी सुद्धा हा उपाय नक्की करा. बघा, तुमच्या कानातनं कधीच मळ निघत नसला ना तर त्यांच्या हे कानातला जो मळ असतो तो फुगून दुसऱ्या दिवशी वरती येणार आहे आणि त्याच्यानंतर नाचक्यांनी तुम्ही काढून टाकू शकताय. आता बऱ्याच वेळेस काय होतं, आपण नुसतं कानात काड्या घालत असतो आणि कानात काड्या घालताना जर आपल्या कानातल्या पडद्याला जर ती काडी लागली, त्याच्यानंतर पडदा कानाचा फाटतो आणि त्याच्यानंतर दवाखान्यात जाऊन दुसरा पडदा टाकावा लागतो. आता ज्यांनी प्रोसेस ही केली त्यांना माहिती असेल की कानाचा पडदा टाकायला सुद्धा किती प्रोसेस आहे भयंकर. आणि ज्यांच्या घरातल्यांसाठी टाकलेला आहे कानाचा पडदा त्यांना पण माहीत असेल. त्यामुळं कानात बिनकामाच्या काड्या घालायच्या नाही आणि कान दुखल किंवा कानाचा पडदा फाटन एवढं काही करायचं नाही. साधा सिंपल हा उपाय जो मी घरगुती दाखवला ना, हा उपाय करायचा आहे. बघा, तुमच्या कानातनं मळ पण बाहेर येणार आहे. जो कान दुखतो तुमचा थंडीने तो पण कान दुखायचा राहणार आहे कायमचा. आणि ज्यांना वेगवेगळे आवाज येतात ते पण राहणार आहे. आणि सतत 12 महिने कोणाकोणाच्या कानात कापूस असतो बघा, कानात कापूस भरून ठेवतात ती कशासाठी, तर त्यांच्या कानातनं सतत पाणी येत असतं किंवा पू येत असतो. तर त्यांनी हा उपाय केल्याच्या नंतर तुम्हाला 12 महिने कानात कधीच कापूस घालायची गरज नाही. आता कुणाला ना बाहेर जायचं असलं, घराच्या बाहेर जायचं असलं किंवा घरात असलं तरी कापूस घालूनच ठेवावा लागतो कानात, कारण की कानातनं पाणी येतं. आणि हा उपाय केल्याच्या नंतर आहे ना तुम्ही कानात कधीच कापूस घालू शकत नाही. इतकाच भारी आणि 100% ह्याचा फरक पडतो. परत कधीच तुम्ही कानात कापूस घालणार नाही, कधीच तुमच्या कानातनं पाणी किंवा पू गळणार नाही. तर चला करूया आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात. तर चला, आता आपण आलेलो आहे गॅसपाशी आणि आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा तर आपला गॅस पेटवून घ्यायचा आहे आणि त्याच्यात छोटंसं असं पातेलं ठेवून घ्यायचं आहे. आता ह्या पातेल्यात आपल्याला काय काय टाकायचं आहे, कसं आपल्याला हे साहित्य बनवायचं आहे, हे सगळंच आपण ह्याच्यात बघणार आहे. तर आता आपले पातेलं गरम व्हायला ठेवले. आता आपण गॅस बारीक करून घेऊया. आता पातेलं ठेवल्याच्या नंतर गॅस फास्ट ठेवायचा आणि त्याच्यानंतर बारीक करायचं, जेणेकरून पातेलं गरम होतं. आणि त्याच्यानंतर गॅस बारीक केल्याच्या नंतर जे आपण साहित्य ह्याच्यात टाकणार आहे ते व्यवस्थित आपल्याला टाकायला येईल. आता काय करायचं माहिती का, आपण साहित्य काय काय घेतले ते मी तुम्हाला इथं सांगते. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण हे तेल घेतलेलं. आता तेल तुम्ही बघू शकता बरं का, एवढंसं तेल आपण घेतलेलं आहे. आणि हे तेल एकदाच करून ठेवलं ना तरी चालतंय, सारखे सारखे तेल हे बनवायची गरज नाही. आणि हे तेल कशाचं आपण घेतलंय ते पण मी तुम्हाला पुढे जाऊन सांगणार आहे की आपल्याला तेल कशाचं घ्यायचंय, दुसरं कोणतंच घ्यायचं नाही, हे तेल घ्यायचंय. पण हे तेल कशाचं घेतलंय ते पण मी तुम्हाला सांगते. तर आता आपण ह्या पातेल्यात तेल ओतून घेऊया. तर आपलं तेल गरम व्हायला लागलेलं बरं का व्यवस्थित. आता आपण हे तेल आहे ना मोठे 4 चमचे असं तेल घेतलेलं आहे, जास्त घेतलं नव्हतं. मोठे 4 चमचे असताना तेच आपण तेल इथं घेतलेलं आहे. तर आता काय करायचं, मोठे 4 चमचे घेतल्याच्या नंतर ते तेल मस्तपैकी असं गरम झालं. आपण तरी गॅस बारीकच ठेवलेला आहे आणि 4च लसणाच्या पाकळ्या आपल्याला इथं घ्यायच्यात. 4 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात, त्याला आपल्याला आता हातानेच असं बारीक करून घ्यायचं आहे आणि हे तेलात आपल्याला टाकून घ्यायचं आहे. बघू शकता, ह्या तेलात टाकते मी आणि तेल आपलं चांगलं तापलेलं आहे. आता आपण इथं जे घेतलेलं आहे हे बघू शकताय तुम्ही ह्याच्यात. तर हा कडुलिंबाचा पाला आहे, म्हणजे जे कडुलिंब पाला असतो ना, म्हणजे कडुलिंबाचं जे झाड ते कडुलिंबाचा पाला आहे हा. तर हा पण आपल्याला ह्या तेलात टाकून घ्यायचा. तर आता आपल्याला हा पाला एकदम असा हे करून टाकायचा आहे, असा चुरगळून हाताने चुरगायचा. लय काय आपल्याला चाकूने बारीक करायची गरज नाही. तर हे पण आपण इथं ह्या तेलात टाकून घेतलेलं आहे. तर ह्याला आहे ना व्यवस्थित असं करपलं नाही सामान तरी चालतंय बरं का, कारण की आपल्याला हे तेलात करपू द्यायचं सामान, व्यवस्थित असं गरम होऊन द्यायचंय. गरम झाल्याच्या नंतरच ह्या तेलाचा आपल्याला व्यवस्थित असा उपयोग होणार आहे. तर आता आपल्याला मस्तपैकी तेलाला छानपैकी बारीक बारीक उकळी फुटलेली आहे. गॅस त्यामुळं जास्त फास्ट करायचं नाही, गॅस बारीकच ठेवायचा, जेणेकरून ना सामान आपल्याला सगळं करपू द्यायचंय. पण करपायसाठी सामान आहे ना सगळं गॅस फास्ट ठेवायचं नाही बरं का, कारण की काय होणार, फास्ट गॅस असं ठेवला तर जे साहित्य आपण टाकलंय ते लगेच करपणार. आपल्याला हे करपू द्यायचंय, पण सगळा सजा अंश आहे म्हणजे लसणाचा कडुलिंबाच्या पाल्याचा जो अंश आहे ना तो सगळं आपल्याला तेलात उतरू द्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर हे करपलं ना सामान तरी चालतंय, पण अगोदर फास्ट गॅस करून करपू द्यायचं नाही आपल्याला. ते व्यवस्थित एकदम चांगल्यापैकी तेल आपलं तयार व्हायला लागलेले तुम्ही बघू शकताय. ला बारीक बारीक उकळी फुटते.
मी एकदम गॅस बारीक केलेला आहे. तर एवढेच उकळी फुटू द्यायचे, कारण की गॅस तुम्ही बघू शकता एकदम बारीक ठेवलेला आहे मी. त्यामुळं आपलं मस्तपैकी तेल तयार व्हायला लागलंय. तर आता आपण गॅस बंद करून घेऊया बरं का. म्हणजे तेल आहे आपलं ते इथं उतरून घेऊया. आता हे तेल आहे ना, हे गरम आहे बरं का भरपूर असं. तर आपल्याला हे गार होऊ द्यायचंय. अगोदर आपण गाळून घेऊया. आता हे तेल गाळून झालेलं आहे. ह्याला गरम एकदम असं कडकडीत गरम झालेलं आहे. त्यामुळे काय करायचं आपल्याला, ह्याला गार होऊ द्यावं लागेल. आणि गार झाल्याच्या नंतरच ह्याचा उपयोग आपल्याला करायचा आहे. आणि उपयोग कसा करायचा आहे, किती दिवस करायचा आहे आणि कधी करायचं, हे सगळं आपल्याला ह्याच्यात सांगणार आहे आपण. तर हे तेल आहे ना गरम आहे, तर गार होऊन द्या. तोपर्यंत आपण वाट बघूया हे तेल गार व्हायची. तर तुम्ही बघू शकताय हे जे तेल तयार केलेलं आहे ते मस्तपैकी आता गार झालेलं आहे तेल, बघू शकताय तुम्ही. आणि हे तेल गार झालं आहे. आता ह्याचा उपयोग कसा करायचा आहे आणि हे तेल कशाचं आहे हे बी तुम्हाला सांगायचं आहे. आणि कशाचं तेल वापरू नका ते बी तुम्हाला सांगायचं आहे. आता हे तेल तर गार झालेलं, आता ह्याचा उपयोग कसा करायचा आहे ते मी तुम्हाला सांगते. तर आहे ना, आपल्याला ज्या टायमिंगला संध्याकाळी झोपतो आपण, त्या टायमिंगला झोपायच्या टायमिंगला कापसाने किंवा आपल्या हाताने नुसतं असं बोट बुडून आपलं असं तेलात बोट बुडून असे 2 थेंब आपल्या कानात सोडायच्यात. तर 2च थेंब सोडायच्यात, जास्त काय हे आपल्याला सोडायचं नाही थेंब. आपल्याला फक्त 2च थेंब सोडायच्यात. आता सहसा काय करा माहिती का, कापूस घ्यायचा आणि कापसाच्या बोळ्याने त्यात बुडवून बरोबर 2 थेंब आपल्या कानात सोडायचे आणि हे संध्याकाळी सोडायचं. आता ज्यांचे कान दुखतात ना, कितीही भयंकर कान दुखत असू द्या, ज्यांचे कान दुखतात ना त्यांचे कान फक्त 3 दिवसाचं राहणार आहे. फक्त संध्याकाळी एकच टाइम आपल्याला हे जे तेल आपण तयार केलंय ते फक्त संध्याकाळी एक टाइम कानात सोडायचे. 2च थेंब आपल्या कानात सोडायच्यात आणि हे 3 दिवस करायचे. 3 दिवसात तुमचा कान दुखायचा राहणार आहे. कितीही भयंकर कान दुखू द्या तुमचा, तरी 3 दिवसात कान दुखायचा राहणार आहे. आणि ज्यांच्या कानातनं पू येतोय, सतत पाणी येतंय, त्यांनी काय करायचं माहिती का, हे जे तेल आहे ना हे 15 दिवस कानात सोडायचे. किती? 15 दिवस. आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकताय 100% असा फरक पडणार आहे तुम्हाला. तुमच्या कानातनं कितीही पू निघू द्या किंवा पाणी निघू द्या, ते पाणी निघायचंही बंद होणार आहे आणि पू निघायचं सुद्धा कानातनं बंद होणार आहे. तर ह्या तेलाचा वापर तुम्हाला 15 दिवस करायचा आहे. आणि तुम्ही पण आहे ना फक्त संध्याकाळी एकच टाइम सोडायचं. आपल्याला फक्त दिवस वाढवायचे टायमिंग. आणि जे तेलाचे थेंब आहेत ते पण 2 सोडायचे, जास्त सोडायचे नाही. संध्याकाळी एकच टाइम फक्त आपल्याला सोडायचं, दिवसभर किंवा सकाळी आपल्याला हे कानात सोडायचं नाही. संध्याकाळी झोपायच्या टायमिंगला 2 थेंब आपल्याला कानात सोडायच्यात. आणि 2 थेंब कानात सोडल्याच्या नंतर ना, ज्यांचे कान दुखतात त्यांनी 3 दिवस सोडा. आणि ज्यांच्या कानातनं पू पाणी निघतं त्यांनी 15 दिवस हा सलग उपाय करायचा. एकही दिवस चुकवायचा नाही. एकही दिवस चुकला तर तुमचे पुढे दिवस वाढणार, दुसरं बाकी काय होणार नाही बरं का. दिवस पुढे वाढत जातील. तर एकही दिवस न चुकवता नाही, रोज संध्याकाळी 2 थेंब कानात सोडा 15 दिवस बघा. त्याच्यानंतर आहे ना तुमच्या कानातनं पू पाणी येणार राहणार आहे. आणि ज्यांच्या कानातनं आवाज येतात ना, जे वेगवेगळे प्रकारचे आवाज येतात, त्यांनी पण फक्त 3 दिवस हे औषध सोडायचे. 3 दिवसात तुमच्या कानाचे आवाज यायचे बंद होणार. आता ज्यांच्या कानातनं असं नाही का, म्हणजे ज्यांना ऐकायला कमी येतं, ज्यांच्या कानातनं अशी सूज आलेली असते कानात सतत आणि ज्यांना ऐकायला कमी येतं, तर त्यांनी हा सलग 1 महिना उपयोग करायचा आहे बरं का. हा उपाय जर तुम्ही 1 महिना सलग केला ना, त्याच्यानंतर बघा तुम्हाला ऐकायला एकदम चांगलं येणार आहे. इतकं तुम्हाला कमी ऐकायला येत होतं ना, त्यापेक्षा भारी आणि चांगलं ऐकायला आणि स्पष्ट ऐकायला येणार आहे. म्हणून ज्यांना ऐकायला कमी येतंय त्यांनी हा उपाय सलग 1 महिना करा, बघा तुम्हाला एकदम व्यवस्थित ऐकायला येणार आहे. आणि काय करायचं माहिती का, ज्यांच्या कानाला काही त्रास नाही, ज्यांचे कान दुखत नाही, काही त्रास नाही, त्यांनी सुद्धा आहे ना 1च दिवस हा उपाय केलात ना, म्हणजे लेतले नाही, महिन्यातनं फक्त एकदा जरी उपाय केला ना तरी सुद्धा तुमच्या कानाला आहे ना एकदम व्यवस्थित राहणार आहे. म्हणजे कानात जो मळ साठतो तो पण बाहेर निघून जाणार आहे आणि ऐकायला पण व्यवस्थित येईल तुम्हाला. म्हणून ज्यांना काही होत नाही ना त्यांनी जरी महिन्यातनं एकदा हा उपाय केला ना तरी चालेल बरं का. असं काही याने आपल्या कानाला काही बाधा होत नाही. त्यामुळे ज्याला काहीच त्रास होत नाही त्यांनी जरी हा उपाय केला तरी चालतो. आणि ज्यांच्या कानातनं मळ अजिबात बाहेर येत नाही त्यांनी पण आहे ना रोज, म्हणजे असं नाही का, संध्याकाळी कधी बी तुम्हाला टाइम भेटेल त्या टायमिंगला कानात हा ड्रॉप सोडा. कवर सोडायचं आहे 2 दिवस, फक्त 2 दिवस, 2च थेंब टाकायचे आणि 2 दिवस सोडायचे. त्याच्यानंतर तुमच्या कानातनं मळ सुद्धा सहजच वरती निघन. कारण की ज्यांच्या कानातनं मळ निघत नाही त्यांनी काड्या घालत बसायचं नाही कानात हे 2 थेंब सोडा. दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी तुमचा मळ एकदम फुगून वर आलेला असेल त्या टायमिंगला तुम्ही काढा.
तर हा उपाय सगळ्यांनीच करा बरं का, सगळ्यांच्याच फायद्याचा उपाय ठरणार आहे. ज्यांचं म्हणजे काय दुखतंय त्यांनी बी करा, आणि ज्यांना नसेल दुखत त्यांनी सुद्धा केलं तरी चांगलंच आहे. हे जे काही वाईट परिणाम होणार नाही आपल्या कानावर बरं का. आणि आता हे तेल कशाचं ते मी तुम्हाला सांगते. तर हे तेल आपण तिळाचं घेतले. कशाचं घेतलं? तिळाचं घेतलं. आपण खोबऱ्याचं तेल घेतलं नाही किंवा इतर कोणचंही तेल घेतलेलं नाही, आपण फक्त तिळाचं तेल घेतले. आणि तुम्ही पण फक्त तिळाचं तेल घ्या, दुसरं कोणचं तेल घेऊ नका. नाही तर खोबरे तेल घेता आणि कोणचं तेल घेता, त्यामुळं काय करायचं आपल्याला, दुसरं कोणचं तेल घ्यायचं नाही. आता जर तुम्ही आता बघू शकता, तुम्ही पावसाळ्यात जर थंडी वाजून आला तर खोबरं तेल हे आवून बसतं, तुम्ही कान सोडल्याच्या नंतर आळायची शक्यता आहे. त्यामुळे खोबरं तेल तुम्ही वापरू नका. वापरायचं तेल ती फक्त आपल्याला तिळाचं तेल वापरायचं, दुसरं कोणचंच तेल वापरू नका. तिळाचं तेल वापरा, बघा तुम्हाला 100% फरक पडणार आहे. तर बहिणींनो भावांनो, हे जे तेल मी बनवलंय कान सोडण्यासाठी, जे कान दुखत्यात ते कानातनं पू पाणी ते सगळंच राहण्यासाठी, जर घरगुती पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीने जे मी तेल बनवलं, हे तुम्हाला कसं वाटलं हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून शहरातून बघताय हे पण मला नक्की कमेंट करून सांगा. तर चला भेटूया माझ्या असेच नवीन नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.